मी तुम्हाला आज सांगतो, जर कुणाला वाटत असेल हिंदू धर्म सुरक्षित आहे, तर मी सांगतो हिंदू धर्म सुरक्षित नाही. आणि त्याचं कारण असं आहे, आपल्या देशातले परधर्माची जी लोक आहेत ती सगळी झेंड्याखाली एकत्र आली. ती पोरगी जी म्हणते ना मुंबरा हिरवा करायचा आहे, याचा अर्थ काय? झेंड्याखाली एकत्र आली. सगळेच ख्रिश्चन पादरी गावा वस्त्यांमध्ये जाऊन तांदळाचे पोते टाकताय, पैशाचा आमिष दाखवताय, कपाळाचे टिळे पोसायला लावताय, घरातले प्रतिमा देवी देवतांच्या फेकून द्यायला लावताय. एक मोठा समुदाय ख्रिश्चन धर्मात कन्वर्ट होतोय. इकडं आया बहिणींना भावनेच्या बळी जाऊन, भावनेच्या आरी जाऊन, लव जिहादच्या माध्यमातून आया बहिणी बाटवून इस्लामचा प्रचार प्रसार जोरात सुरू आहे. परधर्मीयांची संख्या देशात मोठ्या प्रमाणात वाढतीये, हिंदूंची घटती आहे. एक अहवाल असा आला की देशाचे जेव्हा 2 तुकडे झाले, भारत आणि पाकिस्तान, अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं 2026 मध्ये परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान मधले हिंदू जवळजवळ संपले आणि हिंदुस्थानातले मुस्लिम वाढले. टक्केवारीच्या दृष्टिकोनातून इस्लामची संख्या वाढली, हिंदूंची कमी झाली. आणि आम्ही म्हणतोय चाललंय चाललंय चाललंय. जर छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष नाही ठेवलं, छोटी छोटी बिळं जर बुजवली नाही, तर त्याची भागदौड व्हायला वेळ लागणार नाही. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, पुढच्या काळात जर आपल्याला भगवा ध्वज टिकवायचा असेल, तर आपल्याला आपल्या हिंदूंच्या विरोधात पूर्वीपासून जे षडयंत्र झालं, आपल्या तुकडे पाडायचं जे काम झालं, जाती जातींमध्ये, वर्णामध्ये, गरीब श्रीमंतीमध्ये, ते तुकडे आपल्याला थांबवावे लागतील. पुढच्या काळात जातीयवादाला सुरुंग लावून आपल्या सगळ्यांना भगव्या ध्वजाखाली हिंदू म्हणून एकत्र यावं लागल. ज्या साधू संतांनी जातीपेक्षा धर्माला महत्व दिलं, त्या धर्माच्याच नावाने एकत्र यावं लागल. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. कुणी जर जात विचारली ना, तर आपण उत्तर दिलं पाहिजे, मी हिंदू आहे. एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणांची. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा
कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. जय श्रीराम. एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. स्वर आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील हिंदू धर्म जो टिकला तो हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो वारकरी संप्रदायाचा आहे. वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात असताना, वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देत असताना या महाराष्ट्राच्या मातीतील लोकांच्या कपाळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम जर कोणामुळे टिकला, वारकरी संतांमुळे टिकला. आणि म्हणून मी गावोगाव जाऊन सांगतोय, या महाराष्ट्राच्या मातीतले खरे हिंदुत्ववादी जर कोण आहे तर ते वारकरी आहे. हंगामी हिंदुत्ववादी नाही. समाजात एक वर्ग असा पण आहे की जिकडं घोगऱ्या तिकडं उदो उदो. कपाळाला गंध लावायचा का नाही हे कशावर ठरवायचं? आमच्या तालुक्याचा आमदार कोण आहे त्याच्यावर ठरवायचं. आमदार जर हिंदुत्ववादी असला तर कपाळभर टिळा, आणि चुकून आमदार बदलला आणि आमदार जर सेक्युलर झाला, ज्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो, तर ते म्हणतं आता टिळा लावणं बंद करावं लागेल का? नेतृत्व बदलला. याला हंगामी हिंदुत्व म्हणतात. पण काय आमच्या वारकरी संप्रदायानं कधी कुणाची सत्ता आहे, कधी कुणाचं वर्चस्व आहे, कधी कशा परिस्थितीत महाराष्ट्र आहे, हा कुठलाच विचार न करता तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. म्हणजे पडत्या काळात सुद्धा महाराष्ट्राच्या मातीतलं धर्म टिकवून ठेवण्याचं काम वारकऱ्यांनी केलं. अनेक लोक म्हणतात की या गावातल्या म्हाताऱ्यांनी टाळ कुटायचं सोडून काय केलं. अरे बाबांनो, त्यांनी वर्षानुवर्ष देवळाच्या वाट्यावर बसून फक्त टाळ नाही कुठले, तर या महाराष्ट्राच्या मातीतला हिंदू धर्म पण टिकवून ठेवला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुकवी व्यथा जन्माच्या. तुम्हाला आम्हाला जाग करायचं काम केलं, म्हणजे पाठ ते जागे व्हा म्हटले म्हणून आपण झोपेतून उठला असं नाही. ते तर कोंबडा आरवलं तरी उठायची माणसं. आता अलाराम वाजला की उठतात. आता बापानं ढुंगणाव लात मारली की उठतात पोरं, सकाळ झाली. ते उठणं नाही. तुम्ही जे धर्मापासून बाजूला गेले, देवापासून बाजूला गेले, उपासनेपासून बाजूला गेले, त्या निद्रेतून जागे व्हा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे
श्रीराम. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे. जागा करायचं काम केलं. सोपं सांगायचं म्हणजे माणसाला माणसासारखं वागायला जर कोणी शिकवलं तर ते संतांनी शिकवलं. त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी जगाच्या कल्याणा. संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून या साधू संतांनी धर्म टिकवून ठेवला, म्हणून तुम्ही आम्ही माणसात या. आणि तो धर्म टिकवत असताना फार छोट्या छोट्या गोष्टी सांगितलं. ते उगीच ना आई म्हणत त्यांना, म्हणजे एखाद्या आईला जशी लेकराची काळजी असते की हा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पण ती सगळी काळजी करत असताना याच्या नाकाला शेंबूड असता कामा नाही, ही पण काळजी आई घेते. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बघते. आणि संतांना देव टिकवायचा होता, धर्म टिकवायचा होता, संस्कृती टिकवायची होती, ठीक आहे, पण माणसाचं दैनंदिन जीवन सुद्धा सुखाचं झालं पाहिजे, आनंदाचं झालं पाहिजे, म्हणून प्रयत्न केले. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसिले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. तुमचं शरीर जर सुदृढ असेल तर तुम्ही परिस्थितीवर मात करू शकता. आपल्याकडे म्हण आहे, शिर सलामत तो पगडी 50. तुमचं डोकं शाबूत राहिलं तर पगड्या बदलता येतात, पण आरोग्य जर गमावलं तर आयुष्यात कितीही पैसा आला, आयुष्यात कितीही प्रतिष्ठा आली, पण आरोग्य हातातून निष्ठून गेलं तर संपून जातो आयुष्याचा खेळ. आणि म्हणून संतांनी काळजी केली. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. बाबा कधी कधी असं वाटतं काय खावं आणि काय खाऊ नये हे सुद्धा जर आम्हाला संतांनी सांगावं तर आम्ही आयुष्यात शिकलो काय. बर काय खावं काय नाही खाऊ हे संतांनी सांगून सुद्धा सुधरत नाही काहींना. काय डोकं आपटायचं. मांस खाता हौस केली, वैरी जोडून ठेविला. अरे बाबांनो, तुम्ही जे तुमच्या शरीराला उपयुक्त नाही ते जर खाल्लं तर तुमचं आरोग्य तर बिघडणार आहे, पण केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. नियम असा आहे, रस्त्यानं चालताना चुकून एखाद्याला कट मारला गेला ना, 4 व्हीलरचा असू द्या नाही तर 2 व्हीलरचा असू द्या, अहो ते जागेवर शिवी आसडते. म्हणजे पहिल्यांदा तर ते आई काढते आणि पुन्हा नंबर लिहून ठेवते, पुन्हा दिसलं तर बघू. ते काय करतं, कट मारणाऱ्याचा नंबर लिहून ठेवते, तक्रार करते, कट मारून गेला, धक्का देऊन गेला, आणि शिव्या पण 2-4 देऊन टाकते, नुसता कट मारलाय. रोज पोटात जे बकऱ्या कोंबड्या चालल्या त्या काय साधू संत आहे का काय. योगी पावन मनाचा साहे अपराध जानाचा. अहो पोटात जाणारा तो प्रत्येक सजीव जातानाच काय म्हणतोय माहितीये का, आपला टाइम आएगा. माझ्या पण पट्ट्यात सापडल तेव्हा मी बदला घेणार. म्हणजे महाराजांनी सांगितलं की एक वैरी तुम्ही जोडताय. आपण जे मोजतो गावात तो माझा शत्रू आहे, तालुक्यात तो माझा शत्रू आहे, जिल्ह्यात तो माझा शत्रू आहे, लय छोटा हिशोब आहे आपला. पोटात किती शत्रू गेले आपण बघा. आणि ते संतांनी सांगितलं की अरे बाबा, मूळ निसर्गानं जी माणसाची रचना केली. आता बाबा डोंगरगण मध्ये राहतात त्यामुळे ह्या गावात कोण मांसाहार करत नसेल याची मला खात्री आहे. पण तरी सुद्धा मी सांगतो की निसर्गानं 2 प्रकारचे प्राणी बनवले, शाकाहारी आणि मांसाहारी, आणि दोघांची रचना भिन्न भिन्न आहे. मांसाहारी प्राण्यांना सुळे दात दिले, ते शाकाहारी प्राण्यांना नाहीये. तुम्ही वाघ बघा, सिंह बघा, सुळे दात आहे त्यांना, जेणेकरून शिकार त्यांना फाडता येईल दातानं. आणि शाकाहारी प्राण्यांना ते सुळे दात दिलेले नाही, म्हणून ते फलाहार करू शकता, कडधान्य खाऊ शकता. पण माणूस प्रयोगशील, वाघ खातो मग मी का खाऊ नये, प्रयोगात बिघडलेले आहे.
तुम्ही किती दिवस एखादी गाय उपवाशी ठेवा आणि तिच्या पुढं मांसाहार ठेवा, ती म्हणाल बाबा पार सुकलेलं गावाचं भूस दे, भूस. पण हे काय आपल्या तत्वात बसत नाही, मी काय खाऊ शकत नाही, खाणार नाही, मरल पण खाणार नाही. तुम्ही किती दिवस वाघ उपवाशी ठेवा आणि त्याच्या पुढे मेथीची जुडी टाका, आत्ताच खुडून आणली, ताजी आहे. ते म्हणाल बाबा 15 दिवसाचा शिळा उंदीर दे. पण हे मेथी बिथी काय आपल्या तत्वात बसत नाही, आपलं ते नैसर्गिक रचना आपली तशी नाही, खाणारच नाही हो. काय माणूस हायब्रिड झाला, प्रयोगात थोडी बुद्धी देवानं जास्त दिली म्हणून त्या बुद्धीचे प्रयोग करता करता अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती रंग. अहो इतका हायब्रिड झाला, मटणावरच चालवतो, मेथीवरच चालवतोय, शाकाहार चालतोय, मांसाहार चालतोय. आणि बाबा माझ्या पाण्यात 2च प्राणी आहे असे हायब्रिड झालेले जगाच्या पाठीवर, एक माणूस आणि दुसरा कुत्रा. कुत्र सुद्धा मूळचं मांसाहारी, पण ते माणसानं प्रयोग करून 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 त्याला भाकरी टाकायला सुरुवात केली. ते खातं भाकरी, पण त्याच्या तावडीत सापडल्यावर चावत म्हणजे चावतच. मूळचं ते मांसाहारी, ते शाकाहारी मांसाहारी. संतांनी ते सांगावं आपल्याला की जे उपयुक्त आहे, जे तुमच्या गरजेचं आहे ते तुम्ही खा. इथून सुरुवात. आणि बाबा ह्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या तत्वज्ञानामुळं, तुमच्यासारख्या साधू संतांमुळं महाराष्ट्रात काही कोंबड्या बकऱ्या जिवंत आहे. जर नसते साधू संत झाले ना, तो कोंबडीन बकरी आहे ना संग्रहालयात पाहावं लागले असते आपल्याला एखाद्या. ही मूर्ती आहे कोंबडीची, ही मूर्ती आहे बकरीची. हे काम करतंय म्हणून काही सजीव भूतदया गाई, पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. अहो भूत दया साधू संतांनी दिले. आणि मी काय म्हणतो, हे धर्माचेच आउटपुट आहे ना हो. आज ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांना कुठंतरी जगू दिलं पाहिजे. ही वृत्ती जी माणसाच्या अंतःकरणात तयार झाली ती धर्मामुळे तयार झाली. कसं वागावं, कसं जागावं. अनेक लोक म्हणतात धर्म 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 करून काय खायला भेटणार आहे, काय पोट भरणार आहे का? साहेब धर्म आहे म्हणूनच माणूस मरेपर्यंत जगू शकतो. बाबा फार मोठा विचार आहे हा. धर्म आहे म्हणून फक्त आयुष्यातला जर धर्म वाजा केला ना तर काय होईल मी तुम्हाला फक्त सांगतो. व्यवहार असं सांगतो की उपयोगी वस्तूचा उपयोग करून घ्यावा आणि निरुपयोगी वस्तू टाकून द्यावी. हा व्यवहाराचा नियम आहे. जे उपयोगी आहे त्याचा उपयोग करायचा, जे निरुपयोगी आहे ते टाकून द्यायचं. सगळ्यांनाच हा नियम लागू आहे ना. लहान मुले मोठं झाल्यानंतर ते काहीतरी कर्तृत्व करल, कर्तृत्व केल्यानंतर त्याच्यामुळं कुळाचा वारसा टिकल, घरात पैसा येईल. पण ते होतं, ते मोठं होतं, लहानचं मोठं होतं, ती मुलगी मोठी होती, तिच्यापासून अपत्य निर्माण होतात. आणि एक वेळ अशी येते की तो कर्तृत्व करणारा माणूस, ती कर्तृत्व करणारी स्त्री निसर्गाच्या नियमानुसार एका विशिष्ट काळी निरुपयोगी होतात. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हळू हळू शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. पैसा तो माणूस नंतरच्या काळात कमवू शकत नाही. त्या स्त्रीला आपोआपच दिसणं कमी होतं, ऐकायला कमी होतं. आणि एकदा का त्या करत्या माणसांचं अन्न थांबलं की त्यांची दुर्दशा होते हो. जोवरी छलनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर विषय सुखाची या काजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा. पण तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीत त्या निरुपयोगी झालेल्या म्हातारा म्हातारीच्या
सकाळी सकाळी पाया पडून पुढची पिढी जी दिवसाची सुरुवात करते ना, ती फक्त धर्मामुळे करते. जर धर्म नसता, जर धर्मानं सांगितलं नसतं, सकल तीर्थाची अधुरे जी एका माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की जे मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. अहो, एखाद्याचे वृद्ध आईबाप जर आजारी असतील आणि सगळं गाव तीर्थयात्रेला निघालं, तर त्या तरुणानं चौकात उभं राहावं. तीर्थयात्रेचं फार महत्व आहे बरं आपल्या धर्मात. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. मी तीर्थयात्रा काढणाऱ्या मंडळींचा खंदा समर्थक आहे. हो बाबा, खंद समर्थक आहे मी त्यांचा. कारण मी माझा अनुभव सांगतो. मी जेव्हा गावागावात आता कीर्तनाच्या निमित्तानं फिरतोय महेश महाराज, आणि एखाद्या परिवारात जातो, जेव्हा 50च्या पुढचं एखादं जोडपं मला भेटतं, आणि मग मी विचारतो काय करतात मुलं. मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, अमुक झालं तमुक झालं. मग आता काय गुडघे साथ देत नाही, कंबर साथ देत नाही. मग आम्ही विचारतो 4 धाम झालं का? महाराज नसते झाले, पण ते आमच्या गावामध्ये सप्ताहाला 8 दिवस यायचे महाराज. आणि ते महाराज तेव्हा आम्हाला म्हणाले आता हातपाय चांगले तवरच करून घ्या. आणि त्यामुळं महाराजामुळं झाले बा 4 धाम. कोणामुळं झाले? महाराजामुळं झाले. आणि मी काय म्हणतो, तो बाबा नसतं तिथं 8 दिवस थांबला आणि या जोडप्याला नसतं तीर्थयात्रेला तयार केलं, तर हे पोरांचा हागमूत काढूनच आयुष्य संपलं असतं ना यांचं. कोणामुळं झालं ते? त्या महाराज. म्हणून मी तीर्थयात्रा काढणाऱ्यांना सगळ्यांना सांगतो, जोरात काम करा बाबा, गरज आहे ती. कारण ही निघणार नाही. अहो, गावात एखाद्याने शाळा काढली का, पोरांना अंकगणित आलं पाहिजे, पोरांना इंग्रजी आलं पाहिजे, पोरांना हे आलं पाहिजे, पोरांना खेळ आले पाहिजे. अरे मग ज्या आमच्या भूमीला महापुरुषांचे पदस्पर्श झालेले, जिथे देवाच्या लीला घडलेल्या आहे, मोठा इतिहास या भूमीला साधू संतांचा आणि भगवंताचा लाभलेला आहे, त्या भूमीला सुद्धा नतमस्तक होण्यासाठी इथला हिंदू गेलाच पाहिजे. आणि त्यासाठी तीर्थयात्रा या काढल्याच पाहिजे. चालेल का पुजारी महाराज? जय श्रीराम. बाबा म्हणताय आता अजून त्यात ऍडव्हान्स झालो आपण, की आता ट्रेनने नाही, बसने नाही, आता विमानानं सुद्धा सुविधा आल्या. म्हणजे इतक्या सुविधा आल्या, गेलं पाहिजे. मी त्याचं समर्थक आहे. आणि जोपर्यंत शरीर चांगलंय तोपर्यंत. आता काही माता माऊल्या म्हणतात महाराज जाऊ पंढरपूरला, पोराचं लग्न झाल्यावर जाऊ. पोराचं लग्न झालं पण याचे गुडघेच गेले ना. काही म्हणतात रिटायर झाल्यानंतर जाऊ. रिटायर झाले पण शरीरच साथ देत नाही, राहायला परमार्थ. ते गरजेचं आहे. पण त्याला सुद्धा साधू संतांनी बंधन असं घातलं की जर संपूर्ण गाव तीर्थयात्रेला निघालं, काशीला निघालं, पण त्या गावातील एखाद्या तरुणाचे आईबाप जर वृद्ध असतील, ते आजारी असतील, तर त्या पोरानं चौकात उभं राहून सांगितलं पाहिजे, गावकऱ्यांना तुम्ही तीर्थयात्रेला जा, माझी तीर्थयात्रा माझे आईबाप आहे. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. काही गरज नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव. अहो हे संस्कार वर्षानुवर्ष आपल्या हिंदू समाजावर बिंबवले गेले आणि त्यामुळं शेवटपर्यंत आईबापाचा सांभाळ करतात. तो मी वस्तुस्थिती सांगू तुम्हाला. अहो वय झाल्यानंतर अशी परिस्थिती आहे काही काही कुटुंबामध्ये, त्या ज्येष्ठांची टॉयलेटच्या वेळा बिघडलेल्या आहे, त्या ज्येष्ठांच्या शौचाच्या वेळा बिघडलेल्या आहे. बरं, आयुष्यभर संघर्ष केल्यामुळं बुद्धीवरचं संतुलन हल्लेलं आहे. किती नाही म्हटलं तरी नातवाच्या मनात विचार येतोच, आवळून टाकू रात्रीचा गाळा. फार मी प्रॅक्टिकल बोलतोय, येतोच.
की म्हातारीला त्रास होतोय, म्हाताऱ्याला त्रास होतोय आणि परिवाराला त्रास होतोय. रात्री आवळायचं आणि सकाळी मेसेज टाकायचा, अंत्यविधीला वेळेत हजर राहा. काय होणार आहे? शक्य आहे का नाही मला सांगा? सहज शक्य आहे. पण तो जो कुविचार मनात येतो, ती जी अनिती मनात येते, तिच्यावर मात करायचं काम जर कोण करतो तर तो धर्म करतो. म्हणून कोणाला जर वाटत असेल वारकरी संप्रदायाची गरज नाही, ज्यांना असं वाटत असेल आमचे गळे आवळावा पुढच्या पिढ्यांनी आणि झोपेतच मारून टाकावा आम्हाला, आणि होऊ राहिलं परदेशात बाबा. जिथं धर्म नाही, जिथं संस्कृती नाही, जिथं विचार नाही, जिथं तत्वज्ञान नाही, वय झाल्यानंतर पोरं सोडून जातात आणि ती वयस्कर माणसं पॉइझन घेऊन आयुष्य संपवतात. इच्छा मरण नावाचा प्रकार आलाय की बस आता मरायचं. का असं होतंय? धर्मापासून बाजूला गेल्यामुळं. आणि तुम्ही आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत, अहो शेवटच्या श्वासापर्यंत काय इतका धर्म थोर आहे आपला. अहो गेलेल्या आई बापाचे सुद्धा पित्र घालतो तो आपल्याकडं. म्हणजे तो औरंग्या जेव्हा तुरुंगात, औरंग्यानं त्याचा बाप शहाजहान त्याला सत्तेसाठी तुरुंगात डांबला. म्हणजे सत्तेचं व्यसन इतकं बेकार आहे, विकृती इतकी. नेहमी या इस्लामिक प्रशासकांनी बापाला गादीवरनं ओढायचा प्रयत्न केलाय. काहींना तर असं वाटायचं बापच नसतं तर लय बरं झालं असतं. इतके विचित्र होते. म्हणजे त्याने तुरुंगात डांबलं त्या शहाजहानला. सक्का भाऊ असणारा दारा शिकाऊ त्याचं मुडकं छाटलं आणि बापाला भेट म्हणून पाठवलं. बघ तो एक पोरगा पण तोडला. आम्ही जे सांगतोय ना की या महाराष्ट्राच्या मातीत आमचा कोणा व्यक्तीला विरोध नाही, त्यांच्या प्रवृत्तींना विरोध आहे. उद्या औरंग्या जर महाराष्ट्राचा आदर्श झाला, हिंदुस्थानाचा आदर्श झाला, तर काय शिकायचं काय औरंग्याकडून? बापाला तुरुंगात टाकायचं, भावाचे मुटके छाटायचे, हा आदर्श ठेवणार आपण पुढच्या पिढ्यांपुढं. त्यामुळे आमचा विरोध आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी कमी पडायचं प्यायला, आणि मग त्या शहाजहानने पत्र लिहिलं होतं, बाळा थोडी पाण्याची पातळी वाढव, कमी पडते. तो औरंग्या इतका क्रूर होता, त्याने पाण्याची पातळी तर नाही वाढवली, हाय तेवढ्यात कपात केली. या असल्या मागण्या चालणार नाही. तेव्हा त्या शहाजहानचे उद्गार आहे की अरे काय आपल्या कुळात पोरं जन्माला आली की जे जन्मदात्या बापाला पोटभर पाणी सुद्धा पाजत नाही. फार उशिरा कळालं. शहाजहानचे उद्गार आहे, फार उशिरा कळालं. आयुष्यभर ज्यांच्या सोबत संघर्ष केला ते हिंदू काफिर तुझ्यापेक्षा चांगले. जिवंतपणी तर आई बापाला सांभाळतात, पण मेलेल्या आई बापाला सुद्धा नैवेद्य दाखवतात पित्रांच्या माध्यमातून, पितृपक्षात. आणि कुणी दिले आपल्याला हे संस्कार? धर्माने दिले. धर्मामुळे, बाकी काय नाही. अवघड आहे. नाही तर दादा मारून टाकतील. ज्यांना तो मुगळा चावलाय ना, रस्त्यावर का बोलत नाही, पेट्रोलवर का बोलत नाही, गॅसच्या टाकीवर का बोलत नाही, त्यांना एक समजून घेतलं पाहिजे, कसाही रस्ता बनवा, कसा पण एक ना एक दिवस त्यात खड्डे पडणारच आहे, पडणारच. पार त्या रस्त्यामध्ये आरशात चेहरा पावा तसा रस्त्यात चेहरा दिसावा, इतका भारी रस्ता बनवा, तरी पण एक ना एक दिवस त्याला खड्डे पडणारच आहे. किती श्रीमंती आणा, एक ना एक दिवस तिच्यात बदल होणारच आहे. पण मी काय म्हणतो, बिघडलेले रस्ते पुन्हा उभे करता येतील, उभारलेल्या इमारती पाडून पुन्हा दुरुस्त करता येतील. पण एकदा समाजातून धर्म जर बाजूला गेला तर तो पुन्हा उभा करायला अनेक पिढ्यांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळं तुमचं आमचं सगळ्यांचं जर कर्तव्य काय,
तर धर्माचंच रक्षण झालं पाहिजे. तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. धर्म हातातून जर गेला तर गडबड झाली सगळी. यतो धर्मस ततो जया. जिथं धर्म आहे तिथं विजय. उगीच नाही सांगितलं ते स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. अहो स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मृत्यू आला तरी चालेल, परधर्माचं आकर्षण नसावं. हे उगीच नाही सांगितलं. त्याच्या मागची कारणच ती आहे की धर्म टिकला तर माणूस टिकणार आहे. आणि आमच्या साधू संतांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात जर काय केलं तर ते धर्मच टिकवायचं काम केलं. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हो हिची आभा करणे काम, हिची आभा करणे काम, हिची आभा करणे काम, हिची आभा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सगळा जो संघर्ष आहे साधू संतांचा, सगळ्याच धर्मरक्षा वयासाठी करणे अटी आम्हासी. अहो आमचा जो सगळा संघर्ष आहे ना तो फक्त आणि फक्त धर्माच्या रक्षणासाठी आहे. आणि वारकरी संप्रदायाचा जो पाया रचला भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानदेवे रचेला पाया उभारिले देवालया, ते फार त्या काळातलं एक मोठं गणित आहे. त्यात अनेकांना ते उमगत नाही. तुम्ही इतिहास अभ्यासा. महाराष्ट्राच्या मातीवर जी परकीय आक्रमण सुरू झाली ती 12व्या शतकामध्ये झाली. देवगिरी जो गेला आपल्याकडून, राजा रामदेव रायांचं जे राज्य गेलं, अत्यंत गुण्यागोविंदानं महाराष्ट्र नांदत होता. पण तिकडनं जियादी मोहम्मद गजनीचं आक्रमण झालं आणि देवगिरी गेला. 12व्या शतकातली घटना आहे. आणि माझ्या मायबापांनो, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ सुद्धा 12व्या शतकातला आहे. आणि आपण समजून घेतलं पाहिजे, कोणताही महापुरुष, कोणताही समाज सुधारक, कोणताही नेता आपापल्या काळामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांचं निर्वाळन करण्याकरता, त्या समस्यांचं निराकरण करण्याकरता संघर्ष करत असतो. प्रत्येक महापुरुष तो आपल्या काळात नेमक्या समस्या काय, आत्ता कशावर काम केलं पाहिजे, मूळ धर्माला धरून, मूळ विचाराला धरून काळानुसार काय आता बदललं पाहिजे. आणि त्या काळात भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं उभं राहिलेलं काम आहे. परिस्थिती अशी होती की 12व्या शतकाच्या अगोदर महाराष्ट्रात संघर्ष नव्हते अशातला भाग नाही. भांडणं हा माणसाचा गुणधर्मच आहे. गावातलं संपलं तरी ते नवरा बायको तरी भांडतीलच. नवरा बायकोचं संपलं तर बाप लेकाचं सुरू होईल.
बाप लेकाचं संपलं तर सासू सुनांचं सुरू होईल. तो गुणधर्मच आहे माणसाचा. पण मुद्दा असा होता की 12व्या शतकाच्या अगोदर जरी संघर्ष झाले तरी मंदिरांचे कळस सुरक्षित होते. 12व्या शतकाच्या अगोदर जरी संघर्ष झाले तरी गोठ्यातल्या गायी सुरक्षित होत्या. 12व्या शतकाच्या अगोदर जरी संघर्ष झाले तरी माता भगिनी सुरक्षित होत्या. या परकीय आक्रमणकर्त्यांची जेव्हा आक्रमण झाली, परिस्थिती अशी बदलली की जो हरल त्याची मंदिरांचे कळस उडवले जातील. तिथं माजारी उभ्या राहायला सुरुवात झाली. जे पराभूत झाले त्यांच्या मानेवर तलवारी ठेवून, सुरे ठेवून त्यांना धर्मांतरित करायचं काम सुरू झालं. गायींच्या मोठ्या प्रमाणात कत्तली सुरू झाल्या. परिस्थिती किती बदलली तुम्ही बघा. आणि त्या काळात एका महापुरुषाचं काम सुरू होत आहे. आणि समस्या ही मुळातूनच संपवली पाहिजे. त्या काळामध्ये भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्राचा अभ्यास केला की अरे आजपर्यंत भांडत होतो आपल्या आपल्यात, आता शत्रू वेगळा आहे, आता परिस्थिती बदललेली आहे. आणि नवं जे संकट महाराष्ट्राच्या उरावर येतंय ते नवं संकट उरावर घ्यायच्या अगोदर आत्ता आधीपासून जे महाराष्ट्रात संकट आहेत ते संपवावे लागतील. उदाहरणार्थ उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहे. मग पाहुण्यांना चहा करायला पत्ती लागणार आहे, साखर लागणार आहे, दूध लागणार आहे. म्हणून घरातल्या कर्त्याबाईनं सांगितलं, अहो घरात उद्या पाहुणे येणार आहे आपल्याकडं, चहा पत्ती नाही, दूध नाही, साखर नाही, त्याचं नियोजन करा. तेवढ्यात आई आली पळत, ए बाळा उद्या तर चहाला साखर नाहीच आहे, पण आज दुपारच्या स्वयंपाकालाच पीठ नाही. मग शहाणा माणूस काय करल? उद्याच्या चहा पत्तीची व्यवस्था करल का आजच्या पिठाची व्यवस्था करल? आजच्या पिठाची, उद्या मध्ये 24 तास आहे ना. आजच्या पिठाची व्यवस्था करणं आत्ताच बघणं गरजेचं आहे. उद्याच्या चहापत्तीचं उद्या बघू. नव्या संकटाचा सामना करण्याच्या अगोदर आत्ता अस्तित्वात जी संकट आहेत ती पहिली संपवावी लागते. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळातील महाराष्ट्रातील आधीचीच असलेली संकट शोधली. नव्या संकटाचा सामना करण्यासाठीच ते काम आहे. काय संकट होतं? वर्णवाद वाढला होता. कोण म्हणत होतं आम्ही ब्राह्मण आहे, कोण म्हणत होतं आम्ही क्षत्रिय आहे, कोण म्हणत होतं आम्ही वैश्य आहे, कोण म्हणत होतं आम्ही शूद्र आहे. त्याच्यात पुन्हा जाती. कोण म्हणताय आम्ही मराठा आहे, कोण म्हणताय आम्ही धनगर आहे, कोण म्हणताय आम्ही सुतार आहे, माळी आहे, तेली आहे, मातंग आहे, भिल्ल आहे. झालं जातींमध्ये. माणसं संख्येनं किती आहे यापेक्षा त्यांच्यात एकजूट किती आहे यालाच महत्व आहे. महाराष्ट्र संख्येनं मोठा आहे पण एकजूट नाही ना. एका वर्गाला अहंकार झालाय आम्ही लय मोठे, आणि एका वर्गाला न्यूनगंड आलाय आम्ही लय छोटे. दोन गोष्टी घडल्या. बर, ज्याला अहंकार झालाय त्याचा अहंकार कमी करणं सोपं आहे, पण ज्याला आत्मविश्वास ज्याचा संपलाय, एखाद्याचा 1 नंबर आला आणि ते लय गुरगुर करायला लागलं बाकीच्या विद्यार्थ्यांवर, बाबांनी एकदाच म्हटलं ना पेटी घेऊन जावं लागला, ते नीट होतं. दुसऱ्या दिवशीपासून ते इतरांचे कपडे धुवू लागत. जाऊ दे आला मा पहिला नंबर, पण मी धुवू लागतो बाकीच्यांचे. म्हणजे ज्याला अहंकार झालाय त्याचा अहंकार कमी करणं सोपं आहे, पण ज्याचं पाठच होत नाही त्याला काय करायचं? त्याला म्हटलं पेटी घेऊन जाय, तो म्हणाल बाबा आता पाठच होत नाही, करू काय? म्हणजे आत्मविश्वास ज्याचा संपलाय त्याला पुश करणं थोडं अवघड आहे, त्याला वरती घेणं थोडं अवघड आहे. बाकीच्यांना समजून समजून सांगून झालं असतं ना. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे वाव भक्त देखो निया. काय लहान मोठा असं काही नाही, निसर्गानं सगळ्यांना सारखं एकदा सांगितलं की विचार सारा सार विचार करा उठ, खरं काय आणि खोटं काय एकदा सांगितलं की कळतं. पण समाजात त्या काळात अडचण अशी निर्माण झाली होती की एक जो वर्ग होता त्याचा आत्मविश्वास संपला होता. आम्ही करू शकत नाही, आम्हाला जमणार नाही. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संकल्प मोठा होता.
त्यांना असं नव्हतं ना की ज्यांनी मतदान दिलंय त्यांचंच काम करायचं. म्हणजे ज्या गावातून लीड आहे त्याच गावाचं काम, जिथं लीड नाही तिकडं मग तुमचा बेतच पाहतो 5 वर्ष. तसं नाही ना, त्यांचा संकल्प लय मोठा ना हो. आपण इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाची लेकरं आहे की ज्या व्यक्तिमत्वानं स्वतःपुरता कधी विचारच केला नाही. म्हटले आता सुखी करायचंय पण विश्वाला. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिने लोक, आनंदे भरीन तिने लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. तिन्ही लोक आनंदी भरीन, तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. हो जाईन गे माये जय हो. तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. काय उंचीचा विचार आहे. आम्ही तर ह्या मुद्द्यावर आलोय बाबा, गावाचं चांगलं होऊ दे एवढं तरी म्हण. आणि बाप किती श्रीमंत आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण जाहला. आईच झाले ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानू. आई बापच झाले. पण आता सगळ्यांना सुखी करायचं म्हटल्यावर प्रत्येकानं काम तर केलं पाहिजे. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपुलिया. आणि दुर्दैवानं एक गट इतका निराश झालेला होता, इतका खाचला होता की आम्हाला जमणारच नाही. आणि मग भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं काम बघा. त्यांनी एक समाजाचा शोध घेतला. म्हटले यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी यांच्यापेक्षा याडा शोधावा लागेल. आणि सापडला त्यांना रेडा. माझा मुद्दाच तो आहे की त्या पैठण मध्ये त्यांना एखादा हत्ती सापडला नसता का, एखादा घोडा सापडला नसता का. बरं नाही हत्ती घोडे, एखादं कुतारड, मांजर, बोक्या. त्या रेड्याच्या निवडी माग पण एक दूरदृष्टिकोन आहे. शंभर गायी असू द्या आणि त्यांच्यातली एखादी गाय व्याली ना आणि दुसऱ्या दिवशी ते वासरू सोडा, सोडेपर्यंत दम नसतो, खुट्याला झटके मारिते, सोड पटकन भूक लागली. सोडल्याबरोबर शापटाचा गोंडा वर करतय, कान टाव करतय, जे धूम ठोकतय. 99 गायींना डावलतन बरोबर आपल्या आईच्या काशीला जाऊन बिलगतय वासरू गायचं. 10 म्हशी असू द्या, 10. त्या म्हशीला जे होतं ते पारडू. मी शेतकऱ्याचा बच्चा आहे, अनुभवाचे बोल सांगतो. दुसऱ्या दिवशी सोडायला गेलं ना, पहिल्यांदा तर ते सोडणाऱ्यालाच प्यायला सुरुवात करते. मग ते सोडणारा म्हणतं काय सकाळी सकाळी सरक तिकडे येड्या, त्याला लोटते बाजूला. ते म्हणतात अरे ही आई नाही वाटत.
मग पहिलीपासून सुरुवात करतं, तिला जाऊन लागती, म्हणते अरे मी व्यालीच नाही, मला का चिकटते, लात मारिते, शेणात जाऊन पडत, पुन्हा उठत, दुसरीच्या काशाला जाऊन बिलगतं, ती लात मारिते, तिसरीच्या काशाला जाऊन बिलगतं, ती लात मारिते. एक त्याचा सद्गुण चांगला आहे, प्रत्येक पंचवार्षिकला पडत पण फॉर्म भरीतच. काही तर पडण्यासाठीच उभे राहतात. आमच्याकडे एक राजगुरुनगर तालुक्यात एक महाभाग आमदारकीलाच फॉर्म भरला. आम्ही समजून सांगायला गेलो असं करू नका, काय तुम्ही उत्तर काय द्यावा, मला माहिती म्हणे मी पडणार आहे. म्हटलं मग फॉर्म काला भरला. भविष्यात जेव्हा जेव्हा या मतदारसंघाचा विषय निघल आणि तेव्हा तेव्हा भविष्याला माझी नोंद घ्यावी लागल की ह्या व्यक्तिमत्वानं फॉर्म भरला होता. छान म्हटलं. अशाही पद्धतीने काहींना अमर व्हायचे. खरं म्हटलं आता 4थ्या 5व्या पिढीत कोण ओळखणार आहे मला, कारण मी तेवढं काही कर्तृत्व करू शकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मग किमान कागद उचकल्यावर सापडल वा ह्या वर्षी हे लढले होते. ते पुन्हा उठतं, मग पुढच्या म्हशीला ती लात मारे, तीच मग जाऊ द्या म्हणतात, 1-2 राहिल्या, यांच्यातली जी लात मारणार नाही ती आपली आई. मुद्दा असा आहे, जगाच्या पाठीवर एकमेव ते पारडू आहे की जे जन्मदात्या आईला ओळखत नाही. कोणत्याही मादीचं 1 ते 2 दिवसाचं पाडस आपल्या आईला ओळखतच, तेवढं एकच आहे. तुम्ही गाईला नुसतं सरक म्हटले की सरकणार, आणि ह्याला ढकलावाच लागतो. चांगल्या ताकदीने. मग भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हटले, हा इतका निर्बुद्ध आहे, कमी बुद्धीचा आहे, यालाच सरपंच करायचा. केला साहेब. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया, हो चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया. मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया. मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया. मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवली भिंती बैसोनिया. वाऱ्यासारखी बातमी पसरली की अरे म्हटले ते आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज इतके पराक्रमी आहे की रेड्याच्या मुखातून वेद बोलावला. आणि दादा आत्मविश्वासच वाढला हो या मराठी मुलकाचा अख्ख्याच. ते म्हटले रेडा वेद बोलला, आपण हरिपाठ करणार बा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेगू करी. मी काय म्हणतो माहितीये का, वेड्यावर काम करता आलं ना, गावातले शहाणे जास्त जोरात पळतात. तुम्हाला गाव श्रीमंत व्हावं असं वाटत असेल ना, तुम्ही एखाद्या गरीबाला बांगला बांधून द्या. गरीबाचा बांगला झाला रे झाला की 10-11 वाले म्हणतात आता हवेलीच बांधणार. तुम्ही कधी समाजाचं निरीक्षण करा, एखाद्या रस्त्याला सलग 4-5-6 बंगले दिसतात. मग आपण विचारलो का हो हे बंगले गावात नाही, म्हणे आमचा एक भाऊ तिकडं मुंबईत गेलाय, त्याने तिकडं पैसे कमावले, त्याने बंगला बांधला, मग आम्हाला सगळ्यांना रिस लागली आणि मग आम्ही लय मेहनत केली आणि आम्ही बांधूनच दाखवले. स्पर्धा आहे.
आणि तो स्वाभिमान जागृत झाला की रेडा करू शकतो, मग मी का करू शकत नाही. बदललं ना साहेब, काळच बदलला ना. अहो 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजातील पोरांना इतका आत्मविश्वास आला, झप 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 कपाळाला टिळे लावायला सुरुवात केली, खांद्यावर भगवे झेंडे घेतले आणि मुखानं राम नाम सुरू केलं. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, जयाने गातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी. हो वैष्णवाचे मिळविले मांदे, वैष्णवाचे मिळविले मादे, वैष्णवाचे मिळविले मादे. हो जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी. जयाने गातली मुक्तीची गवांदी, जयाने गातली मुक्तीची गवांदी. हो मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवा. मिळविली मादी वैष्णवाची, मिळविली मादी वैष्णवाची. वैष्णवाची जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची. ती वैष्णवांची फार महत्वाचं आहे. त्यात सगळं ज्ञानेश्वर महाराजांचं कर्तृत्व आहे. काय थोडा दिला होता भाऊबंधांनी त्रास, थोडं भाऊबंदकी झालीच होती, नाही असं नाही, पण ते रेडा वेद बोललं ना, सर्वात अगोदर ज्ञानेश्वर महाराज की जय सुद्धा भाऊबंदच म्हटले. या महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानेश्वर महाराज की जय ही पहिली घोषणा पैठण मध्ये दिली गेली आणि ती घोषणा देणारे धर्म मार्तंड सगळे ब्राह्मण होते. मग मी काय म्हणतो, मागच्या खोलीत मीटिंग बसवायला पाहिजे होती. आपलेच दात आणि आपलेच वटे. तुम्हाला कळत नव्हतं मी किती मोठा आहे, उगीच मला त्रास दिला, माय आई बापाला दिला, माय भावंडांना दिला, झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही आपलेच आहे, आता मी नेता आणि तुम्ही कार्य करते. अहो एक मुखानं बिनविरोध निवड झाली असती ज्ञानेश्वर महाराजांची त्या काळात, पण म्हटले नाही. आणि जर तसं झालं असतं तर तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं असतं, जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी ब्राह्मणांची. नाही म्हटले, जातीचं काम नाही करायचं. ते आमचे सुतार समाजाचे भोजलिंग काका, अहो त्यांना कळालं गोजीरवाणी लेकरं आहे, उपवाशी पोटी राहतात, काही नाही, काबाड कष्ट करायचे. त्यांची परिस्थिती हालाकीचीच होती. संध्याकाळी शेंगदाण्याची मूठ भरायची आणि जाऊ द्या पोरं शेंगदाणे खाऊन तरी पाणी पिऊन झोपतील म्हणून त्या सिद्ध बेटात शेंगदाण्याची मूठ आणून द्यायचे. आजही भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळात, समाधी देवळात संध्याकाळचा नैवेद्य शेंगदाण्यांचा दाखवला जातो, वाटले जातात मंदिरात शेंगदाणे. त्याला तो इतिहास आहे. मग माऊलींनी म्हणायला पाहिजे होतं, आपले तर नडलेच आपल्याला, पण सुतार समाजाने लय साथ दिली राव, आताच काम सुतारांचंच करायचं. अहो तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं असतं, जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी सुतारांची. पण जातीचं काम करायचं नाही, धर्माचं काम करायचं म्हणून भगवा झेंडा हातात घेतला. माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनासी, सकलांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नावे एकची टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी. अहो तिथं कुंभार समाजाचे गोरोबा काका पण आहे, माळी समाजाचे सावता महाराज पण आहे, जनाबाई सर्वसामान्य कुळातली आमची तिथं उपस्थित आहे.
संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाजातून आले. ही सगळी 18 पगडजाती 12 बलुतेदार समाजातील पोरं सगळी एकत्र घेतली. आणि दादा परिणाम काय झाला, त्या काळात एक शक्ती प्रदर्शन उभं राहिलं की ज्यांना असं वाटत होतं आक्रमणकर्त्यांना, हिंदू विरोधी शक्तींना, की आम्ही यांच्या जाती जातीत भांडणं लावू, आम्ही यांच्यातला वर्णवाद मोठा करू आणि यांना आपापसात भांडवू आणि आम्ही हुकूमत गाजवू. हा जो गैरसमज होता ना, तो गैरसमज पुसून काढला. आणि राजा चाले तेथे वैभव सांगा त्या काय तो सोहळा त्या काळात तो सुरू झाला. ती वारी सुरू झाली. उत्तरोत्तर उत्तरोत्तर वाढतच चालली हो बाबा. दरवर्षी पत्रकार लोक म्हणतात यंदा अजून पाऊस पडला नाही, कदाचित वारीला संख्या कमी राहील. मग प्रशासन म्हणतं चला गाफील राहू. आणि मग जे सुरुवात होते तिकडं पेरण्या राहिलेल्या असतात, आहे ती कामं टाकतात वारकरी आणि मोठ्या संख्येनं पंढरीच्या दिशेने निघतात. मला परवा एक माईला भेटली, म्हटली आळंदी पंढरपूरची वारी करायची बापू, पण रस्ताच माहित नाही हो. म्हटलं बाई, प्रस्थानच्या दिवशी फक्त आळंदीतल्या कुठल्याही रस्त्यावर येऊन उभी राह, लोक ढकलीत ढकलीत पंढरपुरात नेतात. 21 दिवस 24 तास तुम्ही कोणत्याही रस्त्यावर बघा माणसं चालत राहतात. आणि एक ओळख देतो तो सोहळा, एक ओळख. तुम्ही डोंगरगण मधनं निघेपर्यंत वेगवेगळी ओळख असते प्रत्येकाची. कोण दुकानदार असतो, कोण शेतकरी असतो, कोण सरपंच असतो, कोण शिपाई असतो, कोण गरीब असतो, श्रीमंत असतो. बसमध्ये पण त्याची ती ओळख वेगळीच राहते. मी रामराव आहे, तो शामराव आहे, ती भागीरथी आहे, ती गंगूबाई आहे. पण एकदा का तुम्ही त्या भूमीत, पुण्यभूमीमध्ये, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर, गाडीतून फक्त उतरले का रामराव रामराव राहत नाही, भागीरथी भागीरथी राहत नाही, सरपंच सरपंच राहत नाही आणि शिपाई शिपाई राहत नाही. एकच ओळख दिली जाते, माऊली. एखाद्याने चोरी केली आणि ती उघडकीस आली तरी म्हणावं लागतं ओ माऊली, नका ना चोरी करू, माऊली. ही क्रांती भक्त ज्ञानेश्वर महाराजांची. खटनट यावे शुद्ध, म्हणजे हे आपण कमी पडतोय. मी तुम्हाला एक सांगतो, हिंदुस्थानातल्या हिंदू धर्मियांमधल्या हिंदू धर्मामधल्या सगळ्या समस्या क्षणात संपतील. फक्त हिंदुस्थानात जन्माला आलेल्या प्रत्येक हिंदूला वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगा. आज काय होतंय माहितीये का, आपण पोचत नाहीये आणि हिंदू विरोधी शक्ती आपल्या पोरांची डोकी खराब करताय. तुम्हाला जवळ केलं नाही, तुम्हाला गावाबाहेर राहायला लावलं, तुमच्यावर लय अन्याय झालाय, तुम्हाला माणसात घेतच नव्हते. आणि मग काय होतं, एखादी गोष्ट शिकवली की ती पोरांना पटायला लागते हो, खरं वाटायला लागतं. प्रत्येक जण नसतो अभ्यास करणारा, विचार करणारा, संशोधन करणारा. आणि मग ते काय म्हणतं, माझा देशच लय वाईट आहे, माझा धर्मच लय वाईट आहे. इतिहास इतका मोठा आहे. दलित वस्तीत जन्माला आलेलं एक पोरग, 700 वर्ष स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, इंग्रजांच्या अगोदर ही परकीय आक्रमण सुरू झाली, त्या काळातला विषय. दलित वस्तीत जन्माला आलेलं पोरग पंढरपुरातल्या चौकात उभं राहिलं आणि दौंडी वाजवून लोकांना म्हटलं, अरे बाबांनो काळजी करू नका, जसे असाल तसे आमच्यात यान शुद्ध व्हा. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. मला परवा एक जण म्हटलं, तुला काय माहिती चौकात उभं राहून. म्हटलं दवंडी चौकातच देतात ना बाबा, का दवंडी द्यायची, चला खुलीत बसू. दवंडी पिटी भावे चोखा मेळा म्हणजे काय, चौकात उभं राहून आव्हान केलं, अरे या. कोण सांगणार आहे पोरांना काय आपला इतिहास आहे, कशी आपल्याकडे माणसं जन्माला आली. पर 5 बोट सारखी असतात का. मी आज डोंगरगण मध्ये कीर्तनाला आलो,
बाबांच्या वास्तव्याने अत्यंत पुनीत झालेली ही पुण्यभूमी आहे. पण मी जर विचारलं डोंगरगण मधली सगळी माणसं चांगली आहे का, तुम्ही म्हणाल जोक नका मारू. बरं मी उलट म्हणालो मग डोंगरगण मधली सगळी माणसं वाईट आहे का, तुम्ही म्हणाल बोलावलं बाबांनी म्हणून काही पण नको बोलू. हेच म्हणणार ना. मग उत्तर काय द्याल तुम्ही, बापू डोंगरगण मध्ये काही माणसं चांगली आहे काही माणसं वाईट आहे. पण पुढच्या 50 वर्षानंतर गावातल्या वाईट माणसांनी जे केलं तेच जर पुढच्या पिढीला सांगितलं तर पुढची पिढी म्हणते डोंगरगण चांगलं नव्हतं. पण त्या पुढच्या पिढीला जर डोंगरगण मधल्या क्रांतिकारी व्यक्तिमत्वांचा, समाज सुधारकांचा इतिहास सांगितला गेला तर त्यांना एक लक्षात येतं की माझ्या देशाचा इतिहास मोठा आहे. अहो ते चोखोबाराय महाराज, त्यांची पत्नी म्हणते अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. उगीच स्टेटमेंट दिले का त्यांनी ते की सगळा रंग तर एक झालाय म्हटले. आज आपण जर पंढरपूरला गेलो तर पहिल्यांदा आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होत नाही. अनेक लोक म्हणतात नामदेव पायरीच होतं, संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या समाधीचं पण पहिल्यांदा दर्शन होत नाही. पहिल्यांदा त्या चोखोबरायांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं लागतं, तिथला बुक्का कपाळाला लावावा लागतो आणि मग पांडुरंगाला तोंड दाखवायला जावं लागत आहे. आणि ती समाधी त्या 12व्या शतकात ना ह्या सगळ्या साधू संतांनी त्या संत शिरोमणी नामदेव महाराजांनी त्या मंगळवेड्यावरनं आमच्या चोखोबराय महाराजांची सगळी ते अस्थी शोधून आणल्या. विठ्ठल विठ्ठल त्या म्हणत होत्या. आणि त्या काळामध्ये देवळासमोर समाधी बांधून काढायचं काम आपल्या इतिहासानं केलं, आपल्या महापुरुषांनी केलं. आणि तो आपला इतिहास आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा. एक व्यक्ती तर चपला शिवत होता, चपला शिवता शिवता त्याने नामस्मरण केलं, खूप मोठी झाली ती व्यक्तिमत्व. बरं चप्पल हलकीच वस्तू आहे ना. एखादा म्हटला बा मंदिरात चप्पल घालून जायचं, पुजारी हानील. तो म्हटला कालच घेतलाय, नवा बूट आहे 8,000चा आहे, मग जास्त हानील. की एवढा पैसा आहे तरी अक्कल नाही का. का नाही, कारण ती एखाद्याचा अपमान करायचा असला चपलाचा हार घाला. नवरा दारू पिऊन आला काठीने मारता येईल, पण बायको चपलीनेच मारणार का. काठीचे वार शरीरावर होतील, चपलीचे वार मनावर होतील. एखाद्याचा अपमान करायचा आहे, चपलाचा हार घाला. मी तर म्हणतो फुलाचा स्वस्त आहे, चपलाचा महाग आहे. पण कधी कोणता कीर्तनकार म्हणणार नाही माझ्या चपला जुन्या झाल्या, तेवढा उद्या एक चपलाचा हार सांगा बा तुमच्या गावात, मला व्हायरल होईल. लोक म्हणतील आता नवीन काय केलं. वस्तूची दर्जा आहे. आणि ते व्यक्तिमत्व ते काम करत होतं. पण चपला शिवता शिवता भगवंताचं नामस्मरण केलं. एक दिवस कामाचा व्याप होता, देवानं स्वतः शेजारी येऊन बसले आणि म्हटले मी चपला शिवू लागतो. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विने. अहो देव चपला शिवू लागला, वाऱ्यासारखी बातमी पसरली की अरे म्हटले ते आपल्या गावात पलीकडे ते चपला शिवणार. असं तसं नाही, देव त्याला चपला शिवू लागतो. मन चंगा तो कटोती में गंगा. तुमचं मन जर मोठं असेल तर परातीत तुम्हाला गंगेचं दर्शन होईल. हा संदेश उभ्या विश्वाला दिला. आणि काय घडलं माहितीये, मी म्हटलो ना जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू चप्पल आहे. तिला मंदिरात प्रवेश नाही. हा खरंच आहे, कालही चपलीला मंदिरात प्रवेश नव्हता, आजही नाही आणि उद्या पण नसणार आहे. पण चपला शिवणाऱ्याचं मंदिर झाला हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे. हा कोण सांगणार पुढच्या पिढीला. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विने. हा सारखे पण आणायचं काम, सगळ्यांना सोबत घेऊन भगव्या ध्वजाचं रक्षण करायचं काम ते भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि दादा ते शक्ती प्रदर्शनाचे मी जे म्हणतो ना खरे हिंदुत्ववादी वारकरी आहे, तर आमच्यात काही जरा थोडेसे खोडसाळ लोक आहे. ती खोडसाळ लोक म्हणतात हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध आहे. मग प्रमाण मला सांगणार, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावीजान विष्णुदास. आणि मग मी त्यांना म्हणतो त्या डोंगरगणला संस्थेत राहा जरा 4-6 महिने, म्हणजे जरा माथं डोक्यावर येईल, माथं ठिकाण्यावर येईल. का
अहो त्या प्रमाणातच सगळा अर्थ आहे. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना, न्हावी, जान, पुढं काय आहे? विष्णुदास. अहो त्यांनी कपाळाला टिळे लावले, मुखानं राम म्हटले आणि खांद्यावर भगवा घेतला, विष्णूचे दास झाले, मग आम्ही स्वीकारले. आम्ही काय जाईल तिथं माते टेकावणारे नाही ना, आहो जाओ घर तुम्हारा, तसलं नाही आमचं काम. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार आहे वर्म चुकून. अहो आम्ही आमच्या धर्माशी, आमच्या संस्कृतीशी, आमच्या देवाशी प्रामाणिक असणारे माणसं आहे. संतांनी तर टोक कळस गाठला. ते म्हटले किती कट्टर, किती निष्ठावंत. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, आमा नारायण तैशा परी. म्हटले अहो एखाद्या पतिव्रता स्त्रीला तिचा पती जसा सर्वस्व असतो तसा आमचा देव आम्हाला सर्वस्व आहे. आणि आपण म्हणतो की ते साधू संत सर्व धर्म समभाववाले होते. आणि जर सर्व धर्म समभाववाले असते ना तर वारीच्या वाटेवर तुम्हाला भगवे ध्वज दिसले नसते. त्या काळात ज्ञानेश्वर महाराज म्हटले असते सगळं करा पण ते भगवे झेंडे आणू नका, धार्मिक तेढ निर्माण होते. ते काय म्हटले, आवडीनं झेंडा घेऊन जायचंय, ते आमच्या वारकरी संप्रदायाचं हिंदुत्व आहे. तुम्ही बोलत जा, सांगत जा आम्ही हिंदुत्ववादी आहे, आम्ही भगव्या ध्वजाशी प्रामाणिक असणारी माणसं आहे, आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलेल्या देवी देवतांचेच उपासक आहे. आणि बाप श्रीमंत असल्यावर कुठेही चादरी टाकायला जायचा दरिद्रीपणा लोक का करतात हो? ज्याचा कधी फोटो पाहिला नाही, ज्याची मूर्ती नाही, ज्याचं काय आकार नाही, विचार नाही, चालला चादरी टाकायला. अहो गावातला नेता सुद्धा आहे ना प्रामाणिक कार्यकर्त्याचाच विचार करतो. जे सगळ्यांचे स्टेटस ठेवतं ना वेळेवर त्याच्या मदतीला एकच येत नाही. नाही रे बाबा, ते सगळ्यांच्याच पुढं पुढं करते. निष्ठेला फार महत्व आहे. आणि त्या निष्ठावंतांचा आपला वारकरी संप्रदाय, तो भगवा ध्वज, ते हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व मिरवत असताना जातीयवादाला सुरुंग लावला, धर्माला महत्व दिलं. आणि मग या सगळ्या परकीय ज्या शक्ती होत्या, हिंदू विरोधी शक्ती होत्या, त्यांच्या एक लक्षात आलं की शिजणार नाही इकडं. यांना मार्गदर्शन करणारे साधू संत इथला धर्म टिकवून मंदिरं पाडायचं कारण काय बाबा? हेच कारण आहे की मंदिरं उद्ध्वस्त केली तर धर्म संपल. ही यांची देव यांना आत्मविश्वास देतात, यांची स्फूर्ती वाढवतात, ताकद वाढवतात, म्हणून तर देवळांवर हातवडे चालवले. जी लोक म्हणतात धर्मयुद्ध नव्हते, हे सगळे आक्रमण राजसत्ता गाजवण्यासाठी आले होते, मग मंदिरं का पाडले? अहो धर्मयुद्धच होते. गायिका कापल्या, धर्मयुद्ध होतं. हिंदू धर्मात गाय पवित्र आहे. तुळशी वृंदावन का फोडली? हिंदू धर्मात तुळशी पवित्र आहे. आणि त्या सगळ्यांवर मात करण्यासाठी, धर्म टिकवण्यासाठी इथला माणूस शिल्लक राहावा म्हणूनचा जो संघर्ष आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा संघर्ष आहे. दादा सगळ्यांना मांडीवर घेतलो आणि पुढच्या काळात सगळ्यांनीच ती परंपरा जोपासली. नामदेव महाराज तर पंजाब पर्यंत गेले तो भगवा ध्वज घेऊन. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पुढे शांतीब्रह्म नाथबाबा खाम झाले. आणि जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज कळसच. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. आणि क्रांती घडली अशी की 12व्या शतकात जी चळवळ सुरू झाली बाबा, तिला मूर्त स्वरूप जे प्राप्त झालं ते 16व्या शतकामध्ये झालं. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांच्या रूपानं एक संत, एक महापुरुष, एक धर्म चळवळ राबवणारं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीला लाभलं. आणि त्याच 16व्या शतकामध्ये एक शूर, वीर, रणांगण गाजवणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. बोलू? कधीच ना ऐकलेलं बोलू? वारकरी संप्रदाय रूपी वृक्षाला लागलेलं मधुर फळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मधुर फळ, दर्जेदार फळ, वारकरी संप्रदायाच्या कष्टाचं चीज
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का तुम्हाला सांगतो, 12व्या शतकापासून आक्रमणं सुरू झाली. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटतंय काहीतरी झालं पाहिजे, घडलं पाहिजे, बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. प्रत्येक जण काहीतरी करायला तयार होता, पण मार्गदर्शनच नव्हतं ना. वाट दाखवणारं कोण नव्हतं. सायरा वायरा ज्याला जसं वाटेल तसं आपापला प्रयत्न करायचा, नाही तर चाटासाठी. आपल्या लोकांना वतन दिले की आपली लोक म्हणायला लागली मी औरंग्याचा पाय चाटला. दुसरा म्हटला तू काय पाय चाटला, मी आदिलशहाचा बुटच चाटला काल. चाटात चाटीत यांना मोठे, पण तू किती चाटीत आणि मी किती चाटीत. वतन दिली की तो परिसर तुम्हाला, तो परिसर तुम्हाला. माझी गाडी माई माडी, माय बायकोची गोलगोल साडी. पण क्रांती घडली जिजाऊ आईसाहेबांच्या पोटी. ते नरसिंह व्यक्तिमत्व जन्माला आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं. आणि जेव्हा आता घडवायचंय, आता काहीतरी करायचंय, जो बोध प्राप्त झाला तो वारकऱ्यांच्या दारात झाला. बघा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज आव्हान इतक्या बलाढ्य लोकांना दिलं की भल्या भल्यांना जे जमलं नाही ते करायचं असं निश्चय केला. आणि हाकनाक्षत्रू वाढले ना. या सगळ्या बादशाही सत्तांच्या दारात ते निरोप जायला लागले की अरे तिकडं पुण्यात एक पोरग आहे, ते तिकडं त्याचं साम्राज्यच उभं करायचं म्हणतंय, आव्हानं देतंय, आमची लोक कर देणार नाही म्हणताय. आणि मग एका बाजूला कुतुबशाही तोंड वासून, एका बाजूला निजामशाही तोंड वासून, एका बाजूला मुघलशाही तोंड वासून, एका बाजूला आदिलशाही तोंड वासून, की याला पकडायचा, याला संपवायचा आणि बादशाचा किताब मिळवायचा. पावला पावलावर शत्रू उभा राहिला. आणि पावला पावलावर ज्यांच्या शत्रू उभा आहे ते आव्हान स्वीकारून कुठं? तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला. कुठे आज कीर्तन? लोणावळ्यात चालले. कुठे कीर्तन आज? आळंदीत चालले. कुठे कीर्तन आज? देऊला. अहो एक दिवस तर कळालं लो गावलाय. अहो त्या लो गावात आले महाराज कीर्तनाला, छत्रपती शिवाजी महाराज. असे तुकोबारायांच्या पुढे येऊन बसले. आणि त्या चाकणच्या सगळ्या सुलतानी सत्तेला कळालं की अरे ज्याचा आपण शोध घेतोय तो उघड्या मैदानात लोगाव सारख्या शहरात कीर्तन मंडपात बसलाय. आणि घातलं परचक्र वेडा म्हणून ते प्रकरण आहे सगळं. घातलं ना सगळा वेडा. साहेब दादा सगळा वेडा. 2-3 पोरं आली, म्हटली महाराज घात झाला, गनिमाला कळालंय. महाराजांची देवावर श्रद्धा, धर्मावर श्रद्धा, साधू संतांवर श्रद्धा. शिवरायांनी युक्तीचा वापर केला, भगवान श्री तुकाराम महाराजांनी भक्तीचा वापर केला. आणि इतिहासात नोंदी आहे शिवराय त्या परचक्र वेड्यातून सुखरूप निसटले. माझा मुद्दा पुढे आहे, माझा मुद्दा पुढे आहे की अहो 5-5 शत्रू तुमच्यावर तोंड वासून उभे आणि तुम्ही उठसूट निघाले कुठं? कीर्तन ऐकायला. एवढं आव्हान स्वीकारायची काय गरज होती? तुमच्यावर भविष्य अवलंबून आहे सगळ्या स्वराज्याचं, भगव्या ध्वजाचं. आणि बाबा निघाला कुठं? कीर्तनाला. अहो काहींना संकट नाही तरी येत नाही. आता एखाद्या गावात आता बघा इतकं भारी चाललंय, काय म्हणजे दृष्ट लागावी असा सगळा सोहळा आहे, तरी काही पडलेले. मग नाही आम्ही विचारलो बा काय येत नाही. नाही मी आलो असतो पण फायरिंग होईल. एवढा भाई आहे का तू? तुला कोण फायरिंग करील? कामाचा आणि दामाचा तू, फायद्याचा नाही तोट्याचा नाही. कुठं बस कोण विचारणार पण नाही कधी आला. कुठेही बस बाबा, पण मानसिकता नाहीये. आणि ज्या व्यक्तिमत्वाला एवढं मोठं संकट आहे ते व्यक्तिमत्व येऊन बसलंय कुठं? कीर्तनात. कधीतरी विचार करा काय कारण असेल. कारण असल्याशिवाय होणार नाही. म्हणजे त्या भगवान श्री तुकाराम महाराजांना सोन्या माणिकांचा, हिऱ्या रत्नांचा नजराना पाठवला
काय कारणाशिवाय पाठवलं का? जाणता राजा म्हटलं जातं त्यांना, जाणता. अहो मागितलं तरी न देणारे नेते. आम्हाला धर्म कार्यासाठी गरज आहे बुवा, द्या. ते विचारते मतदान किती, आता काय सांगायचं. न मागता भगवान श्री तुकाराम महाराजांच्या दारात आणून ठेवताय का? जाण होती की त्यांना दिलं पाहिजे. येथे एकशीत दिजल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कळाला होता धर्म, कळाला होता विचार की इथं दिल्या वाढणार आहे. ते तुकाराम महाराजांनी नाकारलं म्हणून मी म्हणतोय न मागता दिलं. मागितलं असतं तर घेतलं असतं ना. त्यांनी मागितलं नव्हतं, पण शिवरायांनी जाणतेपणानं ते दिलं. का दिलं? विनाकारण वाटायला निघाले होते? त्याच्या मागे फार मोठी कारणं होती. बाबा एक 10 मिनिटं पुढे गेलं तर चालेल ना? 9-10 पर्यंत. महेश महाराज चालेल 9-10 पर्यंत? नक्की का? त्याच्या मागचं कारण महत्वाचं असं होतं की माणसाचा जो विकास होतो तो फक्त तुम्ही कुणाच्या जवळ राहता त्याच्यावरच होतो. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या अधमा संत सेवी. तुमचा उत्कर्ष वाहणार आहे का वाटोळं वाहणार आहे? मी तुम्हाला सांगतो. कशावरनं सांगतो? तुम्ही कोणासोबत राहतात त्यावरनं सांगतो. त्या शिवरायांच्या आजूबाजूला त्या काळात नकारात्मक विचाराची लोक होतीच ना, की अय शिवा, अरे काय नाद करतोय? औरंगजेब म्हणतात त्याला, आलमगीर. या बादशाया जरी आपापसात कधीतरी भांडताना दिसत असल्या, शेवटी धर्माच्या नावानं, इस्लामच्या नावानं प्रसंगी एकत्र होतात. कोण तुझ्या पाठीशी उभं राहील? नको नाद करू. कुठं गायब करतील कळणार पण नाही तुला. आणि असली नकारात्मक लोक आजूबाजूला असलं डोकं खराब होतं बाबा. मी तुम्हाला आज यशाचा मंत्र देतो. तुम्ही आहे ना पाहिजे ते यश मिळवू शकता. फक्त एक पथ्य पाळायचं. एवढं सोपं आहे का ते? आणि आपलं काम आहे का ते? आणि मग तर कुणी केलं असतं असं म्हणणारी नालायक लोक पहिल्यांदा ब्लॉक करा. म्हणजे सोशल मीडियावर ब्लॉक करा ना आयुष्यातच ब्लॉक करा. मी जेव्हापासून असले नकारात्मक लोक ब्लॉक केले ना, माय तारखले वाढलं. आणि आज तर साक्षात बाबांनी बोलावलं. आता तर तारखांना कमीच नाही. अरे बाबा बोलवित त्याला, बाबा बोलावतात त्याला. स्टेटस वाढलं ना. फक्त पथ्य पाळायचं. नाकार म्हणजे बघा, माणूस पहिल्यांदा रणांगणात नाही हरत, पहिल्यांदा मनात हारतो. आणि मनात हारलेला माणूस रणांगणात जिंकू शकत नाही. उदाहरण फार मोठं आहे आपल्या पुढं. कौरव होते 100, पांडव होते 5च. अहो 100रातलं एक शिल्लक राहत नाही. 5तल्या एकाच्या कॅसाला धक्का नाही. कधी विचार केला का कारण काय? त्या 100रांच्या बाबतीत झालं असं, ज्यांना आदर्श मानत होते तेच धारातीर्थी पडले. ज्यांच्यापासून धनुर्विद्या शिकले, ज्यांच्यापासून चालायला शिकले, बोलायला शिकले, लढायला शिकले, ते भीष्माचार्यांसारखे, द्रोणाचार्यांसारखे मातब्बर लोक धारातीर्थी पडले, खचले ना. अरे गुरुच गेला, आपलं काय होणार? आणि या 5च्या बाबतीत सकारात्मक मुद्दा असा झाला, ते म्हटलं मी जास्त काही करणार नाही, पण ती रथाची दोरी हातात धरल्या धरल्या म्हणायचं, काळजी करू नका, मी आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत राहा. मी तुमची लाज राखणार म्हणजे राखणार. मी धर्म संपू देणार नाही. अहो देवाला वेळच आणली नाही त्यांनी. देव पाठीशी होता. अहो जिंकले ना.
आणि मग अशी सकारात्मक व्यक्तिमत्व जर तुमच्या पाठीशी असले तर तुम्ही जिंकतात. आणि शिवरायांच्या बाबतीत झालं असं, ही नकारात्मक सगळ्या ज्या टोळ्या होत्या त्या काळात, पाय चाटणाऱ्या आणि बुट चाटणाऱ्या, नको नात करू, डिपॉझिट जप्त होईल. शिवराय म्हणायचे, ताना काढ रे गोडा. काय ते तुकाराम महाराजाचं कीर्तन कुठे पाय बरं. आणि मग म्हणायचे आज इथं आहे, आज तिथं आहे. आणि काय तुकाराम महाराज पण शिवराय येऊन बसले ना पुढं, असली ऊर्जा संचारायची. अहो देवच आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. अहो साक्षात ती भगवंताची वाणी शिवराय पुढे बसल्यावर तर मग यांच्या वाणीला अशी धार चढायची. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोर. अहो तुमचा संकल्प जर सत्य असेल तर ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका मने. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील. प्रयत्न करावा लागल आणि अभ्यास करून योग्य पद्धतीने वाटचाल करावा लागल, यशस्वी व्हाल. हे मंत्र जर कोणाच्या दारात भेटले शिवरायांना, ते वारकऱ्यांच्या दारात भेटले. आणि मग आता करायचं काय? काय नाही ओ, भगवा ध्वज संकटात आलाय, आया बहिणी सुरक्षित नाहीये, गो माता सुरक्षित नाहीये, मंदिरांचे कळस सुरक्षित नाही. तुकाराम महाराज ईश्वरी सत्ता तर पाठीशी उभी राहीलच हो, पण आता आम्ही काय केलं पाहिजे? एक एका साय करू, एक एका साय करू, एक एका साय करू, एक एका साय करू. अवघे धरू सुपौधा, 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 अवघे धरू जय श्रीराम. काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे. आता दिशा तुम्ही दाखवा. संत कृपेचे हे दीप, साधका करीती निष्पाप. तुम्ही दीपस्तंभासारखी आता वाट दाखवा. आणि 400 वर्षापूर्वी शिवरायांना जी वाट दाखवली ती जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी दाखवली. एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. म्हणजे सूत्रच जुळवून दिलं की अगोदर जे झालंय शिवपूर्व काळात ते असं झालंय की मी करत होते, मी करील, करून बघू, आणि नाही जमलं का पाय चाटू. पण
तुकाराम महाराजांनी बोध असा केला की आता मी नाही करायचं, आता आम्ही करायचं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे एकट्याचा नोहे खेळ मनोनी मेळ मेळविला. म्हटले आता एकमेकांचे हात हातात धरण्याची ही वेळ आहे. आणि बघा, काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव झाला. आज जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पुतळे जर कुठल्या राजाचे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. आजही आमच्यातल्या 5 वर्षाच्या पोराला जरी उठवलं आणि त्याला विचारलं तुझं अस्तित्व काय, ओळख काय, तर ते अभिमानानं छाती फुगवतं, गर्वानं सांगतं चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. काय केलं, नेमकं काय केलं? असं काय नव्हतं बा बुक्कीत हत्ती पाडला. आचार शक्तीचे पोचट प्रयोग तर कधीच नाही केले. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गानं वाटचाल केली. एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि मोहीम काय राबवली? ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा यासाजी सोबत घेतला, नाभिक समाजाचा आमचा शिवा काशीत सोबत घेतला, रामोशी समाजाचा बैरजी नाईक सोबत घेतला, 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्या पोरांना संघटित केलं. आणि मग या मुघलांच्या छातडात भगवा रावला. कुणाचं तत्वज्ञान? हे संतांचं तत्वज्ञान आहे की तुम्हाला भगव्या ध्वजाचा अभिमान बाळगून सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आणि शिवरायांनी ती मोहीम आखली. त्यांच्या लक्षात आलं की एक जात भगव्या ध्वजाचं रक्षण करू शकत नाही. जात जात मानणारे जातील आणि धर्म धर्म करणारे या मातीत पाय रोवून उभे राहतील. हे शिवरायांच्या लक्षात आलं. आणि जातीचा अभिमान न बाळगता धर्माचा अभिमान बाळगला आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं. ते मराठा साम्राज्य वगैरे परकीयांनी म्हटलं कधी, पण महाराजांनी काय त्यांच्या नोंदीमध्ये काय, हिंदू पद पातशाह, हिंदूंचा राजा, कुठल्या एका जातीचा राजा नाहीये. कोणता ध्वज? भगवा ध्वज. आणि ते समर्थांनी काय उगीच नाही म्हटलं, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही आणि महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. ते लंगोटी गुंडाळणारे होते, कडक होते स्वभावाचे फार. आणि समकालीन व्यक्तिमत्वाचं इतकं तोंड भरून कौतुक. हा मेल्यावर आपण करतो बुवा, मेला का मग त्याचे पुतळे वाचवायचे, त्याच्या आरत्या करायच्या, आम्ही त्यांचेच भक्त. पण जिवंतपणी कौतुक करण्यासाठी कर्तृत्वच उभं करावं लागतं. ते शिवरायांनी उभं केलं होतं. आणि म्हणून लंगोटी बांधणाऱ्या फक्कड समर्थांनी सुद्धा दखल घेतली की नाही बाबा, हे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. बाबा आपल्याला मान्य करावं लागल, समर्थ रामदास स्वामींनी ज्या पद्धतीने शिवरायांची स्तुती केली तशी स्तुती त्यांच्यानंतर कोणालाच नाही करता आली, नाही आली. शिवरायांचं कौतुक हे पराकाष्ठा आहे कौतुकाची. योगी म्हटले, योगी, श्रीमंत योगी. सोपं नव्हतं साहेब. कर्तृत्वच तितकं उभं केलं होतं शिवरायांनी. आणि त्याचा परिणाम असा झाला, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर एक छत्रपती शिवाजी न होते तो हम सबकी सुन्नत होती. कीर्तनात पण रामरावण भागीरथी राहतच नव्हते, सगळेच बाबीन मिया झाले असते. गेलो होतं. म्हणून मी म्हणतोय की हा वारकरी संप्रदाय ना, हे आईबापचे आपले साधू संत, त्यांच्यामुळे आपण हिंदू आहे आज. आणि शिवराय ते मान्य करताय, वेळोवेळी जो सन्मान करताय साधू संतांचा, भगवान श्री तुकाराम महाराजांचा. कारण काय? तिथून ऊर्जा भेटलेली, तिथून ताकद भेटलेली. आणि हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. माझ्या मायबापांनो, हे कीर्तन प्रवचन पाठी टाकायचं काम नाही. यातून आपल्याला बोध घ्यावा लागल. मी तुम्हाला आज सांगतो, जर कुणाला वाटत असेल हिंदू धर्म सुरक्षित आहे, तर मी सांगतो हिंदू धर्म सुरक्षित नाही. आणि त्याचं कारण असं आहे, आपल्या देशातले परधर्माची जी लोक आहेत ती सगळी झेंड्याखाली एकत्र आली.
ती पोरगी जी म्हणते ना मुंबरा हिरवा करायचा आहे, याचा अर्थ काय? झेंड्याखाली एकत्र आली सगळेच. ख्रिश्चन पादरी गावा वस्त्यांमध्ये जाऊन तांदळाचे पोते टाकताय, पैशाचा आमिष दाखवताय, कपाळाचे टिळे पोसायला लावताय, घरातले प्रतिमा देवी देवतांच्या फेकून द्यायला लावताय. एक मोठा समुदाय ख्रिश्चन धर्मात कन्वर्ट होतोय. इकडं आया बहिणींना भावनेच्या बळी जाऊन, भावनेच्या आरी जाऊन, लव जिहादच्या माध्यमातून आया बहिणी बाटवून इस्लामचा प्रचार प्रसार जोरात सुरू आहे. परधर्मीयांची संख्या देशात मोठ्या प्रमाणात वाढतीये, हिंदूंची घटती आहे. एक अहवाल असा आला की देशाचे जेव्हा 2 तुकडे झाले, भारत आणि पाकिस्तान, अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं 2026 मध्ये परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान मधले हिंदू जवळजवळ संपले आणि हिंदुस्थानातले मुस्लिम वाढले. टक्केवारीच्या दृष्टिकोनातून इस्लामची संख्या वाढली, हिंदूंची कमी झाली. आणि तुम्ही आम्ही म्हणतोय चाललंय चाललंय चाललंय. जर छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष नाही ठेवलं, छोटी छोटी बिळं जर बुजवली नाही तर त्याची भागदौड व्हायला वेळ लागणार नाही. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, पुढच्या काळात जर आपल्याला भगवा ध्वज टिकवायचा असेल तर आपल्याला आपल्या हिंदूंच्या विरोधात पूर्वीपासून जे षडयंत्र झालं, आपल्या तुकडे पाडायचं जे काम झालं, जाती जातींमध्ये, वर्णामध्ये, गरीब श्रीमंतीमध्ये, ते तुकडे आपल्याला थांबवावे लागतील. पुढच्या काळात जातीयवादाला सुरुंग लावून आपल्या सगळ्यांना भगव्या ध्वजाखाली हिंदू म्हणून एकत्र यावं लागल. ज्या साधू संतांनी जातीपेक्षा धर्माला महत्व दिलं, त्या धर्माच्याच नावाने एकत्र यावं लागल. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. कुणी जर जात विचारली ना तर आपण उत्तर दिलं पाहिजे, मी हिंदू आहे. बाबा, माझ्या बारक्या भावाला स्थळ आलं होतं सोशल मीडियावरनं लग्नासाठी. ते येऊन बसले, ते माझ्या घरात सगळ्याच महापुरुषांचे फोटो ना, सगळ्या साधू संतांचे. अहिल्यादेवी पण आहे, अण्णाभाऊ साठे आहे, शिवराय आहे, शंभूराजे आहे, सगळ्यांचेच फोटो. ती पार्टी झाली ना कन्फ्यूज. त्यांच्यातलं एक उठलं ना, हळूच माझ्या कानात येऊन म्हटलं, तुम्ही नक्की 96 कुळी मराठाचे ना? मी त्याला म्हटलं, भाऊ मी 96 कुळी मराठा आहे का नाही ते तू शोधत बस, पण मी खात्रीने सांगतो मी 100% हिंदू आहे. आणि ही आमच्या साधू संतांची शिकवण आहे. ओ धरीनं याचा अभिमान करीनं आपुले जतन. अहो त्या परंपरेची आपल्याला रक्षा. अहो साधू संतांनी किती पुढचं पाऊल टाकलं. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविते विठोबाचे. सोयरे म्हणायचं औदार्य संतांनी दाखवलं. जगातला सगळ्यात महागडा शब्द सोयरे. उगीच कोणी कोणाला जर सोयरे म्हटलं ना भांडणं होतील. काय काय पटतंय का? म्हणजे ज्यांच्यावर साधू संतांचे विचार नाही ते. पण साधू संतांनी पुढचं पाऊल टाकलं. ते म्हटले आता आमचे सोयरे कोण? ज्यांना विठ्ठलाचा अभिमान आहे, म्हणजे पर्यायानं धर्माचा अभिमान आहे, ते आमचे सोयरे. आता लाख तुमचा पाहुणा आहे, रक्ताचा आहे, संबंधाचा आहे, पण तो आळंदीला नाही, अयोध्येला नाही, पंढरपूरला नाही, धर्म कार्याला नाही, घरावरच लिहायचं बाकी रावणाचं घर. आणि काय तो पाहुणा चुलीत घालायचा. आणि मग संतांनी पर्याय काढला की धर्माभिमानी मंडळींची फौज आपल्याला उभी करावी लागल. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई। एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचे हे शब्द. कृपा करून माझी प्रार्थना आहे आपल्या सगळ्यांना, या भगवान श्री तुकाराम महाराजांच्या शब्दांकडे शब्द म्हणून बघू नका, तर मंत्र म्हणून बघा. हिंदू धर्माला धोका नाही. हा मंत्र आहे, हिंदू धर्माच्या अस्तित्वाचा हा मंत्र आहे. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि तेच आमच्या वारकरी संप्रदायाने वर्षानुवर्ष केलं. आज माझं मोठं भाग्य आहे की ज्यांची कीर्तनं ऐकत ऐकत आम्ही लहानचे वयानं मोठे झालो. कधीतरी बाबांची आळंदीतनं अशी गाडी जवळ जायची, मागं विद्यार्थी बसलेले असायचे, त्या गाडीवर लिहिलेलं असायचं डोंगरगण संस्थान, आणि अभिमान वाटायचा. आणि पुढच्या पिढी समोर आदर्श असल्याशिवाय पुढची पिढी घडत नाही. बाबा चालले की आपले हळूहळू पावलांचा सुद्धा आवाज नाही आला पाहिजे, अशा भावनेने पावलं टाकणारे ते विद्यार्थी, तो धाक, ते पाहिल्यानंतर असं वाटायचं हे काहीतरी मोठं काम आहे फार. महाराष्ट्राचं वैभव, वारकरी संप्रदायाचं दैवत गुरुवर्य पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्री, हे नाव नाही साहेब, हे वारकरी संप्रदायाचा ब्रँड आहे. आता मला माझे सगळे भावंड म्हटले, बापू तुम्ही घाबरू नका. खरं सांगू का, बाबांना घाबरू नका म्हणणं म्हणजे वाघाला घाबरू नका म्हटल्यासारखं आहे. पण एक मात्र सिद्ध झालं, त्या वाघाच्या सावलीत जो जो उभा राहिला तो छावाच झाला. आणि हे उदाहरण आपल्या समोर आहेत की आज महाराष्ट्रात धर्मकार्याच्या बाबतीत ज्यांना आदर्श मानलं जातं, गोरक्षणाच्या बाबतीत ज्यांना आदर्श मानलं जातं, पर्यावरण टिकवण्यासाठी ज्यांना आदर्श मानलं जातं, आणि धर्माचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रचार प्रसार करणाऱ्या ज्या मंडळींना आदर्श मानलं जातं, ते मंडळी गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री महाराजांच्या डोंगरगण येथील संस्थेत घडले आणि आता महाराष्ट्रात धर्माचं रक्षण करतात. म्हणजे अडचण अशी आहे, एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं राहून जाईल म्हणून घेत नाही फक्त, पण तुम्ही घ्यायला लागलं तर यादी फार मोठी आहे. आणि ते वाघिणीचं दूध जर कोणी पाजलं तर गुरुवर्य बाबांनी पाजलं. येत वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती. त्यांनी त्यांच्या आचरणातून, त्यांच्या कर्तृत्वातून, मी खरं सांगतो, मला भीती आणि संग्राम बापू हे समीकरण जुळत नाही, खरं सांगतो तुम्हाला. पण आता पुन्हा एक खरं सांगतो, त्यांच्या डोळ्यात डोळे घालायला भीती वाटते. अर्थात त्यांना फार राग येतो या मुद्द्याचा, त्यांची इच्छा आहे की मला घाबरू नये, पण आता ते पण तसंच होईल, वाघानं म्हणावं मला घाबरू नका. आणि आज पुढची पिढी एका मुद्द्यामुळं पुढं जात नाही, मोठ्यांना घाबरायचं सोडून दिलं पुढच्या पिढीने. अशा परिस्थितीमध्ये की आता मोठ्यांना घाबरायचं नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आपल्या वारकरी संप्रदायात असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांची आदरयुक्त भीती साधकांमध्ये आहे. त्यातला मी एक साधक, असलीच पाहिजे ती भीती. फक्त जो काय तुम्हाला दिसतंय ते एवढंच मनाला सांगितलंय की बाळ आहे, ते किती सजवून मांडीवर बसलं तरी आईने गृहीत धरलेलं असतं हे हागणार आहे. त्याच्यामुळं फक्त ही बडबड आहे, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, एवढीच खात्री आहे की किती मांडी घाण केली तरी आई म्हणणार आहे माझंच आहे. हजारो विद्यार्थी 40 वर्षाच्या कालखंडामध्ये या संस्थेतनं बाहेर पडली. आज धर्मप्रचाराचा कलेच्या माध्यमातनं
म्हणजे मी तोडकं मोडकं जे म्हणायचा प्रयत्न केला त्यांच्या भीतीपुटी म्हटलो. कारण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. एक समीकरण आहे, तंतोतंत स्वर लागणे म्हणजे आदरणीय बाबा. तंतोतंत स्वर लागणे समानार्थी जर त्याचं केलं आपण गणित तर गुरुवर्य बाबा. खोकले तरी स्वरात, रागवले तरी स्वरात. संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम म्हटलं गेलंय. प्रत्येक स्वरात राम आहे आणि तो स्वर त्यांना प्रसन्न झालेला आहे. आणि फार मोठी तपश्चर्या आहे, सगळ्यांचीच आहे. म्हणजे ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बाबांसारखं व्यक्तिमत्व जन्माला आलं, परिस्थिती हालाकीचीच आहे. सगळ्यांना कष्ट करणंच आहे. त्या काळ वेगळा आहे तो. पण एक गुणवत्ता दिसत होती वडीलधाऱ्यांना, गावातल्या ज्येष्ठांना, की इथं काहीतरी घडू शकतं. इथं जर मेहनत घेतली तर एक चांगली मूर्ती साकारू शकते, ही खात्री आली. आणि त्या काळात आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभवच मानावं लागल. आपल्या निवृत्ती भाऊंनी कष्ट करून 21 रुपये कमवले आणि बाबांच्या खिशात घातले. जा अजून शिका. निवृत्ती भाऊंनी त्या काळात 21 रुपये देणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. 1 रुपया गाडीत पडला तरी आम्ही अर्धा तास शोधितो. 1 रुपया आजही तो कुठं गेला वा. 21 रुपये खिशात घातले. बाबा धर्माच्या प्रचारासाठी, ज्ञानार्जन करण्यासाठी तीर्थक्षेत्रांमध्ये गेले. पण त्या काळात पूजनीय पिताश्री तात्यांना फार यातना झाल्या. तात्यांनी आंदोलनच केलं एक प्रकारे, की माझं बाळ कुठे आहे. आणि मग काही दिवसांनी जेव्हा तात्यांना कळालं की गेले, ज्ञानार्जन करण्यासाठी गेले, तात्यांनी आईनं त्या काळात वियोग सहन केला. रस्त्यानं जात असताना चोरांच्या तावडीत सापडले. असं म्हटलं जातं की त्या काळात त्या चोरांनी जर ते 21 रुपये काढून घेतले असते तर महाराष्ट्राला गुरुवर्य पुंडलिक जंगले शास्त्री मिळाले नसते. खूप मेहनत घेतली. आणि तुमच्या माझ्या सगळ्या भावंडांना म्हणजे आज मी आहे ना, आज खूप काहीतरी घेऊन जाणार आहे, खूप काहीतरी शिकून जाणार आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ही ओवी मुखोद्गत करायला सुरुवात केली, होत नव्हती. दुसऱ्या दिवशी केली, होत नाही. तिसऱ्या दिवशी केली, होत नाही. 20-21 दिवस झाले तरी ओवी मुखोद्गत होत नाही. म्हणून डोळ्यातनं अश्रू पात होत होता. एखादं व्यक्तिमत्व म्हटलं असतं आपलं काम नाही ते. पण ते साधू संतांचा जो संदेश होता ना, असाध्य ते साध्य. स्वतःवर विश्वास ठेवला, साधू संतांच्या कृपेवर विश्वास ठेवला, भगवंताच्या कृपेवर विश्वास ठेवला आणि प्रयत्न करत राहिले. आज वस्तुस्थिती अशी आहे की हिंदू धर्मातले समजून घेण्यासाठी सर्वात कठीण जे ग्रंथ मानले जातात ब्रह्मसूत्रासारखे, ते ब्रह्मसूत्रासारखे ग्रंथ गुरुवर्य बाबा इतरांना शिकवतात. फार मोठा आदर्श वारकरी संप्रदायामध्ये घालून देण्याचं काम गुरुवर्य बाबांनी केलं. आणि त्या बाबांच्या पावलांजवळ बसून, त्या बाबांच्या कृपा छायेमध्ये आज मला हे धर्मकीर्तन सादर करायला भेटलं. मी पुढचे जेवढे जन्म होतील तेवढ्या जन्मांमध्ये बाबांनी मला जी संधी दिली, त्या दिलेल्या संधीमुळे माझ्यावर जे उपकार झाले ते उपकार मी कधी विसरणार नाही विसरणार. हे बघा, देखणं पोरग कोणी कडेवर घेतं, हे वादग्रस्त कार्ट आहे. याला 90 समर्थक असले तर 10 विरोधक आहे. आणि असल्या
अवघड जागेमध्ये हात घालायचं काम टायगरच करू शकतो. ते सुद्धा बाबांचं मोठेपण आहे. खरी परिस्थिती आहे की स्पर्श झाला त्याचं सोनं होणार, आणि असं अनेकांचं सोनं करायचं काम बाबांनी केलं. माता माऊल्यांनो, ते बरोबर टायमिंग सांगताय मला. माता माऊल्यांनो, एवढी मोठी परंपरा आहे. आता तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य काय सांगू? एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. आता फक्त आहे ना बाबांच्या या धर्म कार्याला आहे ना आपल्याला फक्त तन मन धनानं हातभार लावायचा आहे. तुम्ही म्हणाला असं का बोलला? खरं सांगा मला, मंडप चांगला नाही, भारी आहे. साऊंड सिस्टीम चांगली नाही, भारी आहे. कलाकार मंडळी चांगले नाही, भारी आहे. कीर्तनकार स्पष्ट बोलत नाही, बोलतायत. मग तुम्ही 7ला मंडपात का येत नाही? माझी तक्रार आहे तुमच्या सगळ्यांचं. अहो, वटवृक्षाखाली बसतोय आपण. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवानी त्याला सांगा जोजी. आपण त्या वृक्षाखाली बसल्यावर काही कमतरता पडणार नाही हो. माझी सगळ्या माता माऊल्यांना, गावातल्या परिसरातल्या सगळ्या साधकांना विनंती आहे की आपण सगळे बाबांना जर मानत असू, बाबांना आदर्श मानत असू, तर बाबांचा मंडपात प्रवेश व्हायच्या कितीतरी वेळ अगोदर आपण मंडपात आलं पाहिजे. मी रोज कीर्तनाला 5 मिनिटं असताना पोचतो. आज मी मॅपवर जेवढं दाखवत होतं त्याच्या 1.5 तास आधी निघालो. हा बाबा, खरंच सांगतो. मी नागपूरवरनं आलो होतो. घरचे म्हटले लय तडकाफडकी उठला. म्हटलं कामच तसं आहे आज. मॅपवर मॅपला म्हटलं मॅपचा हिशोबच धरू नका आज. का? परत व्यक्तिमत्व तितकं श्रेष्ठ आहे ना. माझा थोडासा उशीर म्हणजे मोठ्या परंपरेचा अपमान आहे. आणि हे तुम्हाला का वाटत नाही? जे आले वेळेत मी त्यांचं अभिनंदन करतो, पण बाकीच्यांना का वाटत नाही की आपण फार मोठ्या व्यक्तिमत्वाचे शिष्य आहे, फार मोठ्या परंपरेचे आपण पाईक आहे. बरं, उत्सव संपल्यानंतर कोण मानणार आहे यावं? माझी तेवढी तक्रार आहे तुम्हाला सगळ्यांना. आपण तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही, गुरुवर्य बाबांचा अपमान करतो. काय भाऊ, मान्य आहे सगळ्यांना? अहो, हे सगळे ना लय लाख मोलाची मंडळी हो. प्रत्येक जण ते सगळे बाबांची मर्यादा सांभाळताय. आणि तुम्हाला आम्हाला जर महत्व कळत नसेल तर मग ते अतिपरिचयात अवज्ञ म्हणतो ना आपण, तसं होईल. म्हणून उद्यापासून म्हणजे भविष्यात जेव्हा जेव्हा उत्सव असेल, आपण वेळा सांभाळू, बाबांसाठी सांभाळू. ते तर आपल्याला मांडीवर घेणारच आहे. उलट मला म्हणतील काला बोलला तू, त्यात वादच नाही. पण आपण जर नाही ही सुधारणा केली तर भविष्यात पुढच्या पिढ्या तसंच करणार. तुम्ही जर वेळेत आले असते तर मी 9ला संपवलं असतं. जर का कोणी म्हटलं त्याने 9:30 वाजवले, तुम्ही कसे येईपर्यंत 7:45 वाजवले, ते चालते. आणि आपला अभंग काय? एक एका साह्य करू अवघे धरू सुप. प्रत्येकाचं कर्तव्य. काहींना वाटत धर्म टिकला पाहिजे, बाबांनी टिकवावा, बापूंनी टिकवावा, तुम्ही कपाळ लांडच ठेवायचं. अहो बाबा, गाडीतून असं उतरायच्या आधी बाबा आज धर्मावर बोला बरं का, आणि त्यांच्या कपाळाला टिळा नाही, आम्हीच धर्मावर बोला. माझा धर्म माझी जबाबदारी, माझा सप्ताह माझी जबाबदारी, आजचा दिवस माझी जबाबदारी. ही जर प्रत्येकाने स्वीकारली तर आपल्याला फार पुढे जायचंय. बाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आज उपकार झाले माझ्यावर, खूप मोठे उपकार झाले. म्हणजे भविष्यात माझ्या एका प्रतिष्ठेत भर पडली. माझी एक समाधान वाटलं की बाबांच्या चरणी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. गुरुवर्य श्री गुरु बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळीच आमची भावंड आहे. एकाचं नाव घेतलं का कोणाचं तरी राहून जाईल. सगळे आपले मृदंगवादक मंडळी, भजन सम्राट मंडळी, मला आज संस्थांची सगळी माहिती वगैरे देणारे माझे सगळे गुरुबंधू,
त्यांच्या सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. व्हिडिओ शूटिंग असेल, साऊंड सिस्टीम असेल, गावोगाववरनं आलेले आपले सगळे हिंदुत्ववादी सहकारी असतील. आज थोडे पथ्य पाळू, त्यामुळं सगळ्यांचेच धन्यवाद, सगळ्यांचेच धन्यवाद. गावचे सरपंच, उपसरपंच, लाडक्या बहिणी, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बालगोपाळ आमचे सगळे सहकारी आपल्या चरणी नतमस्तक होतो. बाबांच्या सेवा कार्यात सहभागी होणारे सगळे गुरुबंधू आपल्या सर्वांच्या चरणी विनय करी महाराज. साऊंड सिस्टीम फार दर्जेदार आहे, साऊंड सिस्टीम सगळ्यांचे अत्यंत मनापासून धन्यवाद करून एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. बोलिले लेकुरी वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या आपुला. अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया भेटू करा. महाराज ज्ञान